तर गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद झालेले आहेत। घरगुती गॅस बाबतही असेच काहीशी तारांबळ उडाली आणि अशातच भाजी मार्केट पूर्णपणे ओस पडलेली आहे। केवळ 10%च भाजी विक्री होते। खराब झालेली भाजी दररोज जनावरांना किंवा कचऱ्यात टाकण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर येते। याबाबत पंढरपूरच्या भाजी मार्केटमध्ये सद्यस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। इराण युद्धाचे परिणाम आणि गॅस तुटवड्यामुळे सध्या देशभर चर्चा सुरू असतानाच याचा थेट परिणाम आहे तो भाजी विक्रीवर झालेला पाहायला मिळते। आपण आहोत सध्या पंढरपूर मधल्या भाजी मार्केटमध्ये की हे एरवी गजबजलेलं असणारं भाजी मार्केट सध्या मात्र ओस पडलेलं दिसून येते। गॅसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे। अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी मात्र भाजी खरेदी अगदी मोजकी भाजी खरेदी करण्याकडे कल ठेवलेला दिसतोय। विशेष म्हणजे अनेक हॉटेल व्यावसायिकांची जी मोठी भाजी विक्रेती होती ती पूर्णपणे बंद झालेली ठप्प झालेली दिसते। त्यामुळे एक मोठं आर्थिक संकट जे ते आता हॉटेल चालकानंतर संबंधित पूरक असणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर असलेलं पाहायला मिळते। आपल्यासोबत काही भाजी विक्रेते त्यांची चर्चा करू। काय सध्या मार्केट परिस्थिती भाजीची? मार्केट काय परिस्थिती पूर्ण डाऊन झालेली आहे। हॉटेल लाईन्स थांबलेले आहे। भाजीपाला 10% सुद्धा विकत नाही। सध्या 70-80% भाजीपाला शिल्लक राहत आहे दररोजच्या दररोज आणि पूर्णपणे नुकसान होत आहे। दररोजच्या दररोज खूप नुकसान होत आहे। किती साधारणपणे हॉटेलमध्ये किती भाजीपाला रोजचा जायचा? भाजीपाला 60% जातो ना हॉटेलला। 60% जातो आपला भाजीपाला पूर्णपणे। आता काही नाही आता 10% सुद्धा जात नाही सध्या। सध्या घरगुती जी गॅस भाजी खरेदी करायला येणाऱ्या महिला असतील पुरुष असतील यामध्ये रोजच्या प्रमाणात भाजी घेतली जाते का? रोजच्या प्रमाणात आता घरगुतीवाले घेऊ शकत नाहीत। गॅसमुळे काय पूर्णपणे हे वांगे झाले कांदे झाले काही नाही। पूर्णपणे थोडेफार फक्त भाजीपाला घेऊन जातात। जसे पालक ते जे गॅसचे प्रमाण कमी आहे ते घ्यायचं बघतात। अनेक मोठ्या भाज्या ज्या ते विकल्याच जात नाहीत। जवळपास 10%च भाजी विक्री सध्या मार्केटमध्ये होताना दिसते। अजूनही भाजी विक्री देत काय मावशी तुमचं भाजीचा व्यवसाय किती भाजी जाते सध्या? काय जात नाही भाजी जाईना 5% 4% जाईना भाजी सगळे हाय असं नाचून चालले जायला चाललंय सगळं। भाजी नासते पूर्ण रस्ते भाजी सगळे काय सर इकडे 4-5 दिवस झालं काही इकडे झालं। मग रोज शेतकऱ्याकडनं लिलावात घेताय का नाही भाजी? घेतोय की घेतलं घ्यायलाच नको वाढायला येतं घ्यायला घ्यायलाच नको नको वाढायला हा घ्यायलाच नको वाढायला कसलं सुद्धा काय सर घेत नाही भाजी घेत नाही। नुकसान भरपूर आहे। लय वस्तू जर जनावराला भरा टाकायला लागले जनावराला टाकावं लागतं। जनावराला टाकायला किती टाकताय भाजी जनावर? रोज मग एक कॅरेट भरून रोज टाकायला सगळं। 1 कॅरेट 2 कॅरेट भरून टाकायला कचरी कोणी टाकायला। युद्धाचा परिणाम इतका मोठा झालाय की ज्यामुळं थेट गॅसचा तुटवडा झालाय, हॉटेल बंद झाले आणि याचा परिणाम भाजीवर झालाय। 70 ते 80% विकणारी भाजी 10%वर आली आणि नाशवंत भाजी रोज कचरा कुंडीत किंवा जनावरांना टाकायची वेळ आता भाजी विक्रेत्यांवर आली। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।